दौंड शहरातील बोरावके नगरामध्ये धक्कादायक घटना समोर येते। कचरा कुंडीमध्ये 6 ते 7 अर्भक फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। पोलिसांकडून आता पुढील घटनेचा पंचनामा सुरू आहे। कचरा कुंडीमध्ये 6 ते 7 अर्भक फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर येतोय। दौंड शहरातील बोरावके नगरमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। कचरा कुंडीमध्ये 6 ते 7 अर्भक फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। पोलिसांकडून आता पुढील घटनेचा पंचनामा सुरू आहे। याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। त्यांच्याकडून आता या घटनेचा पंचनामा सुरू आहे। कचरा कुंडीमध्ये 6 ते 7 अर्भक आढळलेले आहेत। 6 ते 7 अर्भक फेकून दिल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर येतोय। दौंड शहरातील बोरावके नगरामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर येतोय। कचरा कुंडीमध्ये 6 ते 7 अर्भक आढळलेले आहेत। 6 ते 7 अर्भक हे फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी आता पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। पोलिसांकडून घटनेचा पंचनामा सुरू आहे। या ठिकाणी पोलिसांना या संदर्भात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पुढील पंचनामा या ठिकाणी त्यांच्याकडून करण्यात येतोय। कचरा कुंडीमध्ये 6 ते 7 अर्भक आढळलेले आहेत। नेमके हे अर्भक कोणी फेकून दिलेले आहे याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे। कचरा कुंडीमध्ये 6 ते 7 अर्भक आढळलेत। बोरावके नगरामधील धक्कादायक घटना आपण पाहतोय। दौंड शहरातील बोरावके नगरामधील धक्कादायक घटना आहे। कचरा कुंडीत 6 ते 7 अर्भक आढळलेले आहेत। या ठिकाणी हे 6 ते 7 अर्भक फेकून दिल्याचा हा धक्कादायक प्रकार पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत रुपाली चाकणकर। रुपालीताई, आपण अतिशय धक्कादायक बातमी पाहतोय। या ठिकाणी कचरा कुंडीमध्ये 6 ते 7 अर्भक फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। तुमच्याकडे काय माहिती आली नक्की मला माहित नाही, पण माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार दौंड तालुक्यातल्या बोरावके नगरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये काही मानवी अवशेष आणि मृत अभ्रक असे सापडल्याची माहिती आहे। याच्यामध्ये जे तपास अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की इथं शेजारीच बेंगोले म्हणून एक रुग्णालय आहे आणि तिथं विद्यार्थी शिकण्यासाठी येत असताना 2020 पासून हे मानवी अवशेष आणि हे अभ्रक अभ्यासासाठी ठेवलेलं होतं। नजर चुकीने तिथं ऑडिट करताना साफसफाई करत असताना तो बॉक्स बाजूला ठेवला गेला आणि तो त्या ढिगाऱ्यामध्ये आलेला आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। तरी सुद्धा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सखोल त्याची तपासणी करावी आणि जो काही अहवाल असेल तो आयोगाला सादर करण्याच्या सूचना ह्या आम्ही दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे पोलिसांचा तपास अजून सुरू आहे। या तपासामध्ये काही निष्पन्न होते ते आपल्या समोर येईल। जी, धन्यवाद रुपालीताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।